आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा विषयावर बोलणार आहोत जे प्रत्येक टेलर फेस करत असतो, मग तो प्रोफेशनल टेलर असो किंवा नवीन नवीन टेलरिंग व्यवसाय चालू केलेला असो. त्याच्याकडे चांगली कला असते, कपड्याचे ढिगारे पडलेले आहेत, कस्टमर कपड्यांची वाट पाहत आहेत, तरी पण काम करण्याची इच्छा होत नाही. कपडे आहेत, कस्टमर आहेत आणि कला सुद्धा आहे, पण आळस काम करू देत नाही. रोजचा दिवस हा एकसारखा उलटून जातो. चला तर मग याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. याची खरी कारणे काय आहेत आणि यातून बाहेर पडण्यासाठी प्रॅक्टिकल टिप्स. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, आळस. टेलरिंग व्यवसायामध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे आळस. काय होतं माहितीये का? 5 मिनिटाच्या आळसामुळे आपण आपल्या व्यवसायाचे खूप जास्त नुकसान करून घेतो. थोडा वेळ आराम करू, आपल्याकडे तर पूर्ण दिवस पडलेला आहे, नंतर कामाला सुरुवात करू. हाच थोडासा आराम हळूहळू तणावाचं कारण बनतो. आपल्याजवळ कपड्याचा ढिगारा पडलेला असतो आणि मनात फक्त आणि फक्त गिल्ट, पण आपल्याकडून होत काहीच नाही आणि यातूनच आपण आपल्या व्यवसायाचे रोज थोडं थोडं नुकसान करत जातो. जेव्हा आपण आपलं काम खूप दिवस ढकलत नेतो तेव्हा आपल्या कामाचे स्पीड कमी होतं, प्रॅक्टिस नसल्यामुळे फिनिशिंग खराब होते आणि सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा कस्टमर रिकाम्या हाताने परत जातं आणि यामुळेच कस्टमरचा आपल्यावरील विश्वास कमी होतो. नंबर 2 म्हणजे मन भटकणे. एकदा का मन भटकलं तर आपला पूर्ण दिवस वाया जातो. 5-10 मिनिट फोन बघू आणि मग कामाला सुरुवात करू, पण 5-10 मिनिटासाठी हातात आलेला फोन रील स्क्रोल करत करत तासनतास घेऊन जातो आणि आपणाला हे कळत सुद्धा नाही. सोशल मीडिया स्क्रोल करताना आपण फक्त आपला वेळ वाया घालवत नाही, कंपॅरिझन, तुलना आणि तिरस्कार याचाही सामना आपण करत असतो. दुसऱ्या एखाद्याचं आयुष्य बघून, त्याचं काम बघून, त्याचा व्यवसाय बघून मनात एक प्रकारचा द्वेष निर्माण होतो, जो आपल्या मानसिक शांततेसाठी खूप जास्त धोकादायक असतो. या सगळ्यात आपण आपली चूक मान्य करण्याऐवजी आपल्या नशिबाला दोष देतो, कधी कधी घरातील इतर व्यक्तींना दोष देतो, पण आपल्या व्यवसायात आपण मागे राहण्याचं कारण हे आपलं नशीब नसतं, तर आपलं अस्थिर मन असतं, ज्यामुळे आपण आपला अनमोल वेळ वाया घालवलेला असतो आणि जो कधीही परत येणार नाही. मग काय या सगळ्यावर उपायच नाही का? नक्की. चला तर आपण या सगळ्यावरील उपाय बघूया. 1 नंबरचा उपाय म्हणजे सकाळी लवकर उठणे. सकाळची सुरुवात व्यवस्थित झाली तर खरंच ते गेम चेंजर बनू शकते. सकाळी लवकर उठण्याचे खूप सारे फायदे आहेत. सकाळची ताजी थंड हवा आणि सकाळची शांतता हीच खूप मोठी जीत असते. रोजची धावपळ, गोंधळ, गोंगाट या सर्वांपासून मुक्त हा टाइम असतो आणि याच वेळेत आपण शांतपणे फोकस काम करू शकतो. यावेळी आपलं डोकं शांत आणि क्लिअर असतं, बाकीचे विचार कमी असतात. सकाळी लवकर उठल्यात सर्व कामे वेळेत होण्याची शक्यता जास्त असते. रोजच्या पेक्षा जर आपण दररोज 1 तास अगोदर उठलो तर आपणाला आपल्या कामासाठी 1 तास जास्त भेटणार आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न, सकाळी लवकर उठणं शक्य असतं का? खरंच ते सोपं असतं का? तर नाही. म्हणून त्यासाठी उद्याच्या कामाचे नियोजन आदल्या रात्रीच झोपण्या अगोदर करा. पूर्ण दिवसभराच्या कामाची लिस्ट आणि त्या कामाच्या वेळा नोंदी करून ठेवा आणि व्यवस्थित टायमावर अलार्म लावून झोपल्यामुळे उद्या उठल्यावर काय करायचं, कसं करायचं याचं टेन्शन राहत नाही. सकाळच्या पहिल्या किरणाबरोबर आपला वेळ आणि आपलं काम आपल्या कंट्रोलमध्ये येतं. त्यानंतर नंबर 4 ला येतं ते म्हणजे कामाचं नियोजन. कामाचं नियोजन करण्या अगोदर स्वतःला एक प्रश्न विचारा की शिलाई काम करणं हे फक्त टाइमपास आहे, करमणूक आहे का स्वतःला आर्थिक स्वातंत्र्य देण्याचा हा एक मार्ग आहे? स्वतः पैसे कमवणे आणि ते पैसे स्वतःवर खर्च करणे आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच ध्येय आहे का शिलाई काम करण्याचा अजून काही वेगळा उद्देश आहे? या प्रश्नाचं उत्तर अगदी इमानदारीनं द्यायचं आणि जे काही तुमचं उत्तर असेल त्या उत्तरामुळे तुमच्या मनातील खूप सारे डाऊट क्लिअर होतील, कामावर फोकस करता येईल आणि रोज रोज मोटिवेशनची गरज पडणार नाही. असं केल्यामुळे काय होईल तर रोजचे घरातील रटाळवाणी कामापेक्षा आपण आपल्या शिलाई कामावर जास्त फोकस करू शकू. बाकी सर्व कामाच्या अगोदर आपलं शिलाई काम आपल्याला महत्वाचं वाटू लागेल आणि यामुळेच आपलं काम वेळेत पूर्ण होईल. तारखेच्या आत कपडे तयार होतील. रोजच्या प्रॅक्टिसमुळे फिनिशिंग अगदी परफेक्ट होईल. वेळेत काम पूर्ण केल्यामुळे ग्राहकाचा विश्वास वाढतो आणि हाच विश्वास आपला व्यवसाय वाढवण्यासाठी खूप जास्त मदत करतो. नंबर 5, मोटिवेशन. आपण आपल्या कामात मोटिवेट राहून बाकीच्या फालतू कामाकडे दुर्लक्ष करून आपल्या कामात फोकस करण्यासाठी म्युझिक, गाणे खूप जास्त महत्वाचं काम करते.
फोन आपल्यापासून थोडासा लांब ठेवायचा आणि आपणाला आवडणारी आपल्या आवडीचे संगीत ऐकायचं आणि त्याच्याच नादात आपलं काम पूर्ण होतं. गाण्याच्या आवाजामुळे बाहेरचा गोंधळ आपणाला डिस्टर्ब करत नाही. डोक्यातील विचार कमी होतात. आपले हात आणि आपलं डोकं आपापल्या कामात पूर्णपणे बुडून जातं. जर तुम्ही सकाळी सकाळी कामाला सुरुवात करत असाल, एनर्जेटिक आणि उत्साह वाढवणारी गाणी ऐका. दुपारी आणि रात्रीच्या वेळी शांत म्युझिक लावा, ज्यामुळे आपलं काम व्यवस्थित पूर्ण होईल. यामुळे आळस कमी होतो आणि आपलं काम उत्साहात, आनंदात पूर्ण होतं. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपल्या कामात व्यस्त असतो तोच व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा स्वस्थ आणि तंदुरुस्त असतो. आपण जेव्हा आपल्या कामात व्यस्त असतो तेव्हा इतर कोणत्याच गोष्टीचा ट्रेस येत नाही, तुलना कमी होते आणि द्वेषही करत नाही. म्हणून कायम कामात व्यस्त राहा आणि मस्त राहा. जर तुम्हाला या दोन्हीपैकी कोणीही एक गोष्ट निवड म्हणून सांगितलं, त्यापैकी एक आहे डिजिटल भटकाव आणि दुसरा आहे सुरक्षित आर्थिक भविष्य, तर तुम्ही या दोन्हीपैकी काय निवडचाल? तर या दोन्हीपैकी चांगल्या गोष्टीची निवड तोच व्यक्ती करू शकतो ज्याला वेळेची आणि आपल्या भविष्याची चिंता असेल. तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्या गोष्टीची निवड करताय? मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शिलाई विषयक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्यस्त रहा, मस्त रहा.